अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर कारखान्यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। जरंडेश्वर कारखान्याच्या पाण्यामुळे तिळगंगा प्रदूषित। दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे कुमठे, आसरे, कोरेगावकर हैराण। नाना पटोलेंविरोधात भाजपचं राज्यभर आंदोलन। पटोलेंनी कार्यकर्त्याला पाय धुवायला लावल्याचा भाजपकडून निषेध। लोकसभा निवडणुकीसाठी मी तिघांना नको होतो, प्रकाश आंबेडकरांचा खुलासा। तर प्रकाश आंबेडकरांची विधानसभेला स्वतंत्र लढण्याची भूमिका। छगन भुजबळांसोबत शिवसेनेचा कोणताही संपर्क नाही आणि भविष्यात होणारही नाही। भुजबळांच्या पक्षांतराच्या चर्चांवर राऊतांचं स्पष्टीकरण। अजित पवारांना कुणीही टार्गेट करत नाही। अजितदादांना टार्गेट करण्याच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत नरहरी झिरवळांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संदीप गुळवेंना पाठिंबा। झिरवळांच्या कार्यकर्त्यांना गुळवेंचं काम करण्याच्या सूचना। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बैठकांचं सत्र। मुंबईत शुक्रवारी महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीची बैठक। शिवसेना पक्षाचा आज 58वा वर्धापन दिन। वरळीतून एकनाथ शिंदे बोलणार, तर षण्मुखानंद मधून उद्धव ठाकरेंची तोप धडाडणार। दोन्ही गटांकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची निवड होणार असल्याची माहिती। बीसीसीआय आजच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता। केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी होणार बैठक। बैठकीत विविध पिकांच्या हमीभावाबाबत चर्चा होणार। अमरावतीच्या तिवसा शहरात नाना पटोलेंविरोधात भाजपचे चिखलमारो आंदोलन। भाजप संघटक राजेश वानखडेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन। अधिवेशनानंतर छगन भुजबळांसह अनेक नेते पक्ष सोडतील। भुजबळ अनुभवी नेते, त्यांना परिस्थितीचा अंदाज आला असावा। रोहित पवारांचं सूचक विधान। अनिल देशमुखांच्या दोषमुक्तीच्या उत्तरावर 5 जुलैपर्यंत सुनावणी तहकूब। ईडीच्या भूमिकेवर न्यायालयाकडून तीव्र नाराजी। जालन्यातील वडीगोद्रीत ओबीसी समाजाचा रास्ता रोको। ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला। दिल्लीतील भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सोशल मीडियातील प्रचारासंदर्भात चर्चा। आगामी काळात विरोधकांना प्रत्युत्तर देण्याच्या दृष्टीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर वाढवणार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला वाढता पाठिंबा। बीडच्या केज तालुक्यात 200 गाड्यांचा ताफा वडीगोद्रीकडे रवाना। अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येतंय। दादांना वेगळं होण्यास भाग पाडायचंय ही भाजपच्या चाणक्यांची रणनीती। रोहित पवारांचा नाव न घेता फडणवीसांवर हल्लाबोल। अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी 45 वर्षीय नराधमाला 10 वर्षांची शिक्षा। ठाणे न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल। विनायक राऊतांची नारायण राणेंवर कारवाईची मागणी। नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आल्याचा विनायक राऊतांचा आरोप। मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादात बच्चू कडूंची उडी। भुजबळ आणि जरांगेंनी एकत्रितपणे लढा उभारावा, बच्चू कडूंचं विधान। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बिहारमधील नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचं होणार उद्घाटन। नवीन परिसर हा नालंदा विद्यापीठाच्या प्राचीन अवशेषांजवळचा। जालन्यातल्या अंबडमध्ये ओबीसी समाजाकडून दुचाकी रॅलीचं आयोजन। ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ दुचाकी रॅलीचं आयोजन। प्रकाश आंबेडकरांची लक्ष्मण हाकेंसोबत फोनवर चर्चा। वडीगोद्रीतील उपोषण स्थळी जाऊन घेणार हाकेंची भेट। वरळीत भाजप युवा मोर्चाचं नाना पटोलेंविरोधात आंदोलन। आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपचं आंदोलन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।